नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ यातील सराव संच 6.2 बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 6.1 हा जो सराव संच आहे तो दोन व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे। त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। एका वर्तुळाची त्रिज्या ही 10 सेंटीमीटर आहे। त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेंटीमीटर लांबीच्या दोन जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावरती असतील। ओके, अशा पद्धतीने बघा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। वर्तुळाची त्रिज्या त्यांनी सांगितलेली आहे 10 सेंटीमीटर आणि वर्तुळात प्रत्येकी 16 सेंटीमीटर लांबीच्या त्या दोन जीवा आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आपल्याला काढायचं आहे की त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावरती आहेत। ओके, आता प्रश्नामध्ये त्यांनी जी काय माहिती दिलेली आहे ती अगोदर आपण या ठिकाणी लिहून घ्यायची आहे। तर आता बघा, आपण सुरुवातीला काय लिहायचं आहे। समजा ओ हे वर्तुळ केंद्र असून जीवा ए बी, या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही जीवा ए बी आहे व जीवा सी डी हे कसे दाखवलेले आहेत तर ते एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो। त्यानंतर रेख ओ एम म्हणजे ओ आणि एम ही जी आपल्याला रेख ओ एम दिसते, रेख ओ एम लंब जीवा ए बी, रेख ओ एम जी आहे ती ए बीला कशी आहे लंब आहे आणि त्याच पद्धतीने रेख ओ एन जी आहे ती सी डीला कशी आहे लंब आहे। म्हणजे या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे बघा, रेख ओ एम लंब जीवा ए बी, जेणेकरून ए एम बी हे कसं आहे एकाच लाईनमध्ये येते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ए एम बी हे तिन्ही एकाच लाईनमध्ये आलेले आहेत व रेख ओ एन लंब जीवा सी डी, जेणेकरून सी एन डी हे तिन्ही एकाच लाईनमध्ये आले पाहिजेत। आता त्यानंतर बघा ओ बी जे दिसते आपल्याला, हे बघा हे आहे ओ बी, ओ बी बरोबर काय आहे ओ डी आहेत। आता ओ बी आणि ओ डी हे काय आहेत तर त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, बरोबर। ओ बी आणि ओ डी हे काय आहेत, त्यांचं अंतर सुद्धा दिलेलं आहे, ते किती आहे बघा 10 सेंटीमीटर आहे। इथं आपण लिहून घेऊया म्हणजे आपल्याला समजेल। ओ बी आणि ओ डी हे किती आहे तर ते प्रत्येकी 10 सेंटीमीटर आहे, ठीक आहे। या ठिकाणी आपण मापे अशी लिहून घेऊया। ओके, आणि ह्या कशा आहेत तर ह्या एकाच वर्तुळाच्या त्या दोन त्रिज्या आहेत, ठीक आहे। एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत असं या ठिकाणी कारण लिहायचं। त्यानंतर हे आपल्याला ए बी दिसते आणि या ठिकाणी सी डी दिसते, त्या दोन्हींचीही अंतरे सेम असल्यामुळे एकरूप असल्यामुळे त्या दोन्हींचीही अंतर किती आहे बघा तर ते 16 आहे। कारण का या काय आहे तर त्या वर्तुळाच्या जीवा आहे, त्यांचं अंतर किती आहे बघा तर 16 सेंटीमीटर आहे। मग इथं आपण लिहूया 16 सेंटीमीटर, ठीक आहे। या ठिकाणी सुद्धा अंतर किती आहे बघा, याचं सुद्धा अंतर हे 16 सेंटीमीटर आहे। अशा पद्धतीने आपण त्याला प्रत्येकी नावं दिलेली आहेत। आता आपल्याला माहीत आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने जीवा ही दुभागली जाते, ठीक आहे। त्या पद्धतीने आता आपण पुढे सॉल्व करूया। आणि म्हणून एम बी बरोबर, एम बी हे अंतर कसं आहे तर 1/2 गुणिले काय आहे गुणिले ए बी। एम बी हे जे अंतर आहे ते ए बीच्या कसं आहे निम्म आहे, तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता। म्हणजेच या ठिकाणी एम बी बरोबर काय आहे 1/2, ए बीचं अंतर किती आहे बघा तर ते 16 आहे। म्हणजेच आपल्याला एम बी किती मिळालं बघा तर 16/2 म्हणजेच किती असतात तर ते 8 असतात। तर एम बी आपल्याला किती मिळालं बघा 8 सेंटीमीटर मिळालेला आहे, बरोबर। मग आपण नेक्स्ट काय करू शकतो, त्रिकोण ओ एम बी मध्ये या काटकोन त्रिकोणात, आता ते दोन लंब आहेत म्हटल्यावरती तो काय असणार आहे तर तो काटकोन त्रिकोण असणार आहे। या काटकोन त्रिकोणात आपण काय करणार आहोत, पायथागोरसचं प्रमेय वापरणार आहोत। पायथागोरसच्या प्रमेयानुसार पहिल्यांदा आपण तो त्रिकोण कुठं आहे ते अगोदर इथं बघूया, त्रिकोण ओ एम बी। आता या ठिकाणी बघा त्रिकोण ओ एम बी म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओ एम ही जी रेखा आहे ती ए बीला लंब आहे, मग लंबाचं चिन्ह या ठिकाणी इथं दिलेलं आहे, म्हणजेच 90 अंशाचं असतं, म्हणजेच लंब असतं। त्याच्यामुळे आपण ह्या त्रिकोणामध्ये चेक करूया, त्रिकोण ओ एम बी या त्रिकोणामध्ये आपण काय करणार आहोत, पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरायचं आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा ओ बीचा वर्ग येईल, हा आहे ओ बीचा वर्ग बरोबर, म्हणजे या ठिकाणी कर्ण जो आहे तो ओ बी वर्ग आहे, ओ बी वर्ग बरोबर त्यानंतर ओ एमचा वर्ग
आणि अधिक एम बीचा वर्ग, अशा पद्धतीने आपण ते काय करूया, सॉल्व करूया. मग पायथागोरस प्रमेयानुसार इथं काय येईल बघा, आता सांगितल्याप्रमाणे ओ बीचा वर्ग बरोबर ओ एमचा वर्ग अधिक एम बीचा वर्ग. आता याच्यामध्ये आपल्याला कुठल्या किमती माहीत आहेत बघा. ओ बी आहे 10चा वर्ग म्हणजे 10 आहे. ओ एम किती आहे आपल्याला माहीत नाही आहे, ते आपण आहे तसंच ठेवूया. एम बीची किंमत किती आहे बघा, 8 आहे, म्हणजे या ठिकाणी 8चा वर्ग येईल. ओके. आता 10चा वर्ग किती असतो बघा, 100 असतो. ओके. ओ एम वर्ग आपण आहे तसंच ठेवणार आहोत. 8चा वर्ग असतो 64. ओके. आता आपण काय करूया बघा, ओ एम वर्ग किंवा हे जरी आपण इकडे आणलं, हे 100 आहे तशीच ठेवूया. 64 अलीकडे आहे, त्या ठिकाणी आले की वजा होतील आणि त्या साईडला आपण ओ एम वर्ग आहे तसंच ठेवूया. म्हणजे 100मधून 64 गेले किती राहतात बघा, तर ते 36 राहतात. 36 बरोबर ओ एम वर्ग आहे तसंच येईल. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढून घेऊया. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. बरोबर. आता आपण काय करणार आहोत, 36चं वर्गमूळ काय असते, तर 36चं वर्गमूळ हे 6 असते आणि ओ एम वर्गाचं वर्गमूळ असणार आहे ओ एम. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ओ एम आपल्याला किती मिळाला, तर तो 6 मिळालेला आहे. ओके. ओ एमची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, 6 सेंटीमीटर ही मिळालेली आहे. ओके. म्हणजेच ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो, आता या ठिकाणी बघा, आपण ओ एम आपल्याला किती मिळालेला आहे, तर तो 6 सेंटीमीटर मिळालेला आहे. मग त्याच पद्धतीने आपण ओ एन हे जे अंतर ते सुद्धा 6 सेंटीमीटर सोडवू शकतो. परत सोडवायची आपल्याला गरज आहे का, तर गरज नाही आहे. मग या ठिकाणी फक्त आपण इथं असं लिहायचं आहे की त्याचप्रमाणे सिद्ध करता येईल की आपल्याला काय सिद्ध करता येईल की ओ एन हे सुद्धा 6 सेंटीमीटर आहे, हे आपल्याला सिद्ध करता येईल. ओके. मग त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती सेंटीमीटर अंतरावर आहेत बघा, तर 6 सेंटीमीटर अंतरावरती आहेत. 6 सेंटीमीटर अंतरावर आहेत. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ओके. सोपा प्रश्न आहे. लगेचच आपण दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा बघूयात. हा प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा चेक करू शकता, लगेचच तुम्हाला समजेल. ओके. तर बघूया आपण दुसरा प्रश्न काय आहे ते. तर बघा, दुसरा प्रश्न आहे, एका वर्तुळात 2 समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेंटीमीटर अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या ही 13 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवांची लांबी काढा. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 2 समान लांबीच्या जीवा आहेत, त्यांचे त्या केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावरती आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जे अंतर आहे ओ एम, हे अंतर किती आहे बघा, 5 सेंटीमीटर. म्हणजेच ओ एन हे सुद्धा अंतर किती असणार आहे, तर ते 5 सेंटीमीटरच असणार आहे. ओके. आणि वर्तुळाचे जे त्रिज्या आहे, जसे की ही ओ बी आणि ओ डी, तर ह्या जे त्रिज्या आहे त्यांची मापे किती आहेत बघा, तर ती 13 सेंटीमीटर आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, तर त्या जे 2 जीवा आहेत तर त्या जीवांची आपल्याला काय करायचे आहे, लांबी काढायची आहे. ठीक आहे. आपण काय करूया, तर उत्तर प्रश्नामध्ये त्यांनी जे काही दिलेलं आहे त्या अगोदर आपण आहे तसेच, म्हणजे जे मेन आहे त्या अगोदर आपण लिहून काढून घेऊया. तर बघा, आपल्याला काय लिहायचं आहे, आकृतीत ओ हे वर्तुळ केंद्र असून ए बी बरोबर सी डी आहे. ठीक आहे. ए बीचं जेवढं अंतर आहे तेवढंच सी डीचं सुद्धा अंतर आहे, आपण आता आकृतीमध्ये बघितलेलं आहे. जीवा ए बी व जीवा सी डी या समान लांबीच्या आहेत. बरोबर. त्याच्यामुळेच आपण इथे लिहिलेलं आहे ए बी बरोबर सी डी लिहिलेलं आहे. आणि त्रिज्या त्याने किती दिलेली आहे बघा, तर त्रिज्या त्याने ही 13 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे. आणि रेख ओ एम जो आहे तो जीवा ए बीला कसा आहे, लंब आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मग ए एम बी हे कसे, तिन्ही कसे येतील, बिंदू एकाच लाईनमध्ये येतील. ओ एम त्यांनी आपल्याला किती दिलेलं आहे बघा, ओ एम त्यांनी आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेला आहे. बरोबर. आणि आकृतीवरून आपण म्हणू शकतो ए एम बरोबर काय आहे, तर बी एम आहे. आता हे सगळं आपण काय करूया, आकृतीमध्ये एकदा चेक करूया.
अशा पद्धतीने बघा AB आणि CD कशा आहेत, या दोन जीवा आहेत आणि त्या एकाच मापाच्या आहेत, म्हणजेच एकरूप आहेत असे पण म्हणू शकतो. ओके. आणि आता OB ही त्रिज्या आहे. या ठिकाणी OB बघू शकता, ही त्रिज्या आहे ती आहे 13 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर रेख OM हे कसे आहे, रेख OM जे आहे ते AB ला लंब आहे, ते लंब या चिन्हाने आपण इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे. OM हे अंतर किती आहे बघा, तर ते 5 सेंटीमीटर आहे. ओके. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की AM या ठिकाणी बघू शकता बघा, AM हे जे अंतर आहे म्हणजे A पासून M पर्यंत AM बरोबर काय आहे, तर ते BM आहे. बरोबर. हे जेवढं अंतर आहे तेवढंच हे अंतर असतं, कारण M हा जो बिंदू आहे तो AB चा M हा मध्यबिंदू असल्यामुळे AM जेवढं अंतर आहे तेवढंच BM हे अंतर आहे. ठीक आहे. आणि केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागत असतो, त्याच्यामुळे कोन जो OMB हा जो कोन आहे इथे 90 अंशाचं चिन्ह असल्यामुळे तो काय असणार आहे, तर तो 90 अंशाचा असणार आहे. आणि हा लंब आहे म्हणजेच हा कोन जो आहे तो 90 अंशाचा कोन होईल. ठीक आहे. मग त्याच्यामुळे त्रिकोण OMB मध्ये आपण काय करणार आहोत, तर पायथागोरसचा प्रमेय वापरणार आहोत. ओके. मग अशा याच्यामध्ये OB जो आहे तो काय असणार आहे, कर्ण असणार आहे, म्हणजेच OB वर्ग बरोबर OM वर्ग अधिक BMचा वर्ग. आणि ज्याच्या काय व्हॅल्यू आहे ते आपण पुटअप करूयात. तर बघा, म्हणून कोन OMB तो किती होईल, तर 90 अंशाचा होईल, हे आपण आताच आकृतीमध्ये बघितलेलं आहे. आणि म्हणून त्रिकोण OMB या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचे प्रमेय वापरूया. त्यानुसार OB वर्ग बरोबर OM वर्ग अधिक BM वर्ग होईल, हे सर्व आपण आत्ताच डायग्राममध्ये बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला OBची किंमत किती आहे बघा, तर ती 13 आहे. मग इथं काय होईल, 13चा वर्ग होईल. बरोबर. त्यानंतर OM किती आहे बघा, OM आहे 5, या ठिकाणी 5चा वर्ग होईल. आणि BM आपल्याला माहीत नाही, त्यामुळे BMचा वर्ग जो आहे तो आहे तसंच आपण इथं ठेवूया. आता 13चा वर्ग किती असतो, तर तो असतो 169 असतो. बरोबर. 5चा वर्ग असतो 25. ठीक आहे. अधिक BM वर्ग जो आहे तो आहे तसंच आपण इथं ठेवूया. आता 169 25 अधिक आहेत, या साईडला गेल्यावरती ते वजा 25 होतील आणि आपण दुसऱ्या साईडला BM वर्ग जे आहे ते आहे तसंच आपण ठेवणार आहोत. आता 169 मधून 25 गेले किती राहतात बघा, तर ते 144 राहतात. BM वर्ग बरोबर काय असते, BM वर्ग म्हणजे किती आला, हा 144 आला. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊयात. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन ठीक आहे. मग आता काय होईल बघा, 144चं वर्गमूळ किती असते बघा, तर ते असते 12. आणि BM वर्गाचं वर्गमूळ आहे BM, म्हणजेच BMची किंमत किती आली, तर ती 12 आलेली आहे. ओके. मग आता आपण याला काय म्हणूया बघा, आता आपलं इक्वेशन 1 आपल्याला लिहायचं राहिलेलं आहे ना. या ठिकाणी बघा, ह्या केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो, यानुसार आपण काय करूया, याला इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. ठीक आहे. मग आता BM किती आलेला आहे आपला, तर तो 12 आलेला आहे. आणि याच्यावरून आता आपण ABची व्हॅल्यू काढू शकतो. AB म्हणजेच काय आहे बघा, तर 2 गुणिले BM आहे. 2 गुणिले BM आहे. ठीक आहे. म्हणजे BMचे दुप्पट काय आहे, तर तो AB आहे. आपल्याला आकृतीवरून आता लगेचच समजेलच. ठीक आहे. या ठिकाणी बघा, MB हे जे आहे ते ABच्या कसं आहे, निम्म आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो, MB म्हणजे 2 MB म्हणजेच AB असं सुद्धा आपण म्हणू शकतो की आता आपण जसं लिहिलं आहे तसंच. सो आता म्हणून हे आपण सोडूया पुढं. 2 गुणिले BM आताच आपण काढलेला आहे तो किती आहे, 12 आहे. म्हणजेच आपल्याला ABची किंमत किती मिळाली आहे बघा, 12 दुनी 24. 24 सेंटीमीटर AB आलेला आहे. ओके. म्हणजेच प्रत्येक जीवेची लांबी किती असणार आहे बघा, तर ती 24 सेंटीमीटर असणार आहे. AB 24 सेंटीमीटर आलेला आहे, म्हणजेच आपण CD सुद्धा किती येईल बघा, त्याचप्रमाणे CD सुद्धा जर आपण सोडवलं तर CD सुद्धा किती येईल बघा, तर तो CD सुद्धा हा 24 सेंटीमीटरच येणार आहे. कारण का त्या दोन्ही जीवा एकाच मापाच्या, एकाच लांबीच्या आणि एकरूप असल्यामुळे सारख्याच मापाच्या आहे, त्याच्यामुळे CD सुद्धा किती येईल, तर तो 24 सेंटीमीटरच येईल. आणि म्हणून शेवटी आपण लिहू शकतो, प्रत्येक जीवेची लांबी ही किती येणार आहे, तर ती
24 सेंटीमीटर येणार आहे. 24 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं. ओके, समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ चेक करा. ओके, आता शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. बघा, तिसरा प्रश्न काय विचारला आहे त्यांनी, केंद्र सी असलेल्या वर्तुळाच्या रेख PM आणि रेख PN या एकरूप जीवा आहेत, तर किरण PC हा कोण NPMचा दुभाजक आहे हे सिद्ध करा. आता अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला आकृती विचारलेली आहे, म्हणजे दिलेली आहे. ठीक आहे, याच्यातलं जे काही त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते अगोदर आपण काढून घेऊयात. तर बघा, आपल्याला या ठिकाणी अगोदर रचना करायची आहे. कशी रचना करायची आहे बघा, तर रेख CA म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता रेख CA लंब जीवा PM. CA ही जी रेखा आहे ती PM ला कशी आहे, लंब आहे. आणि आपल्याला C आणि A हे डॉट डॉट लाईनने काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे, म्हणजे जोडायचं आहे. आणि त्याच पद्धतीने बघा, रेख CM ही जी आहे, रेख CM सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते बघा. रेख CB, इथं CB हे सुद्धा आपल्याला डॉट डॉट लाईनने कनेक्ट करायचं आहे, म्हणजे जोडायचं आहे. आणि CB जो आहे तो NPला म्हणजेच PNला कसा आहे, तर तो लंब आहे. ओके, आता आपल्याला सिद्धता काय आहे, सिद्धतामध्ये लिहायचं आहे की जीवा PM ही जी जीवा PM आहे ती एकरूप जीवा PN आहे. आता याला आपण काय म्हणलं तर इक्वेशन नंबर 1 म्हणलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच आता इथं लिहू शकतो आपण PA हे जे आहे तर PA म्हणजेच 1/2 गुणिले PM आहे. म्हणजे तर बघू शकता PA हे पूर्ण अंतर आहे ना, PA हे जे अंतर आहे ते PMच्या कसं आहे, निम्म आहे. म्हणून आपण इथं लिहिलं PA बरोबर 1/2 गुणिले PM आहे. आता त्यानंतर PB हे जे अंतर आहे ते कसं आहे, 1/2 गुणिले PN. PB हे अंतर जे आहे ते PMच्या कसं आहे, निम्म आहे. त्याच्यामुळे आपण PB बरोबर 1/2 गुणिले PM हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूयात. ओके, मग आता आपण काय करूया, इक्वेशन 1 व 2 वरून 1 व 2 वरून आपण आता इथं काय लिहू शकतो बघा. आता PA बरोबर PB हे आहे असे आपण इक्वेशन 2 वरून म्हणू शकतो. या ठिकाणी PA बरोबर PB आहे असे आपण म्हणू शकतो. आकृती सुद्धा आपण बघू शकतो बघा, PA बरोबर PB आहे. हे दोन्ही एकरूप चिन्हांनी दाखवलेलं आहे, म्हणजेच PA जेवढं अंतर आहे तेवढंच PB अंतर आहे. त्याच्यामुळे आपण PA बरोबर PB असं लिहिलेलं आहे. ओके, आता आपण काय करूया, यालाच आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणूया. ठीक आहे, आता त्रिकोण PAC व त्रिकोण PBC यामध्ये आता हे त्रिकोण अगोदर आपण आकृतीमध्ये बघूयात. पहिला त्रिकोण आहे PAC. आता बघा कुठं आहे बघा, हा PAC म्हणजे हा छोटा त्रिकोण आहे. दुसरा त्रिकोण आहे PBC म्हणजे हा त्रिकोण. आता या दोन त्रिकोणामध्ये आपण बघू शकतो बघा, कोण PAC कोण PAC म्हणजे हा कोण जो आहे बघा, हा कोण आणि हा कोण काय होणार, एकरूप असणार आहे. कोण PAC आणि दुसरा कोण आहे कोण PBC, हे दोन्ही कोण एकरूप असणार आहे. म्हणजेच ते दोन्ही कोण लंब चिन्हाने दाखवले, म्हणजेच ते दोन्ही कोण किती आहेत तर ते 90 अंशाचे आहेत असे आपण म्हणू शकतो. सो इथं आपण असं लिहूया, या दोन त्रिकोणांमध्ये कोण या ठिकाणी PAC बरोबर कोण PBC या दोन्ही कोणांची मापे किती आहेत, सारखेच आहेत, म्हणजेच ती 90 अंशाची आहेत. आणि म्हणून यावरून आपण म्हणू शकतो रेख PA एकरूप रेख PB आहे असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, रेख PA एकरूप रेख PB आहे असे आपण म्हणू शकतो. त्यातलं कारण लिहायचं, कारण 3 वरून. या ठिकाणी बघा PA बरोबर PB आहे ना, मग इक्वेशन 3 वरून रेख PA एकरूप रेख PB आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा, रेख PC एकरूप रेख PC आहे. आता हे PC जे आहे ते काय आहे बघा, आता अगोदर तुम्हाला PC बाजू दाखवते. आता ही दिसते बघा, ही PC बाजू आहे.
आता या दोन त्रिकोणाची PC ही बाजू कशी आहे तर ती सामायिक बाजू आहे बरोबर. या त्रिकोणाची सुद्धा ही बाजू आहे आणि या त्रिकोणाची सुद्धा ही बाजू आहे, म्हणजे PC ही एक सामायिक भुजा आहे. त्याच्यामुळे आपण लिहिलं की रेख PC एकरूप रेख PC आहे. कारण काय आहे तर कारण ती सामायिक भुजा आहे. सामायिक म्हणजे दोन्ही त्रिकोणांमध्ये ती भुजा सामायिक आहे. कारण लिहिलं आपण सामायिक भुजा, ठीक आहे. आणि म्हणून ते दोन्ही त्रिकोण PAC एकरूप त्रिकोण PBC. आता हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप येणार आहेत बघा तर कर्णभुजा कसोटीनुसार. कर्णभुजा कसोटीनुसार. ठीक आहे. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आता एकरूप झालेले आहेत. ओके. आणि कोण APC जो आहे आता या ठिकाणी बघा कोण कोण APC आणि दुसरा कोण आहे बघा BPC. आता हे दोन्ही कोण जे आहेत ते एकरूप आहेत. कोणत्या कशानुसार ते एकरूप आहेत बघा कारण का हे दोन कोण हे एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही खाली लिहायचं आहे बघा. आणि म्हणून कोण APC एकरूप कोण BPC कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे. त्यानुसार हे दोन कोण एकरूप आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो म्हणजेच कोण MPC एकरूप कोण NPC. ठीक आहे. म्हणजेच MPC आता या ठिकाणी बघा MPC म्हणजे हा कोणतं बघा MPC आणि दुसरा आहे NPC हे सुद्धा कसं येणार आहे तर ते सुद्धा एकरूप येणार आहेत. ओके. आणि जो किरण PC जो आहे तो PC हा NPMचा कसा आहे तो दुभाजक आहे हे आपण म्हणू शकतो आणि हेच आपल्याला साध्य करायचं होतं. म्हणजेच कोण MPC एकरूप कोण NPC आलेला आहे आणि याच्यावरून आपण म्हणू शकतो म्हणून किरण PC हा कोण NPMचा काय आहे दुभाजक आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. काय समजलं नसेल तर पुन्हा एकदा हा प्रश्न तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मी इझिली स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपला पूर्ण सराव संच 6.2 सोडवलेला आहे. टोटल 3 प्रश्न होते ते तिन्ही प्रश्न मी सोडवून दिलेले आहेत. काही डाऊट असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.3 बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळ जे आहे ते वर्तुळ आपल्याला कोनमापकाच्या सहाय्याने कर्कटकच्या सहाय्याने म्हणजेच कंपासच्या सहाय्याने त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळे काढायची आहेत. ठीक आहे. ओके. काय डाऊट असेल तर मला सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर. बाय.